प्रश्न सोडवण्यासाठी उद्या सरकारचं शिष्टमंडळ दिल्लीला जाणार। केंद्रीय सहकार मंत्री अमित शहांसोबत चर्चा करणार। मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांसोबत काही मंत्र्यांचाही शिष्टमंडळात समावेश। नाशिकमध्ये कांदा प्रश्न पेटला। चांदवडमधील आंदोलनाच्या वेळेस रोहित पवार, हर्षवर्धन सपकाळ, अंबादास दानवे यांच्याकडून यावेळेस पोलीस यांच्याकडून सगळ्यांची धरपकड। आंदोलन अधिक तीव्र करावं लागेल, रोहित पवार यांचा इशारा। कांदा प्रश्नी महाविकास आघाडीचा चांदवडमध्ये रास्ता रोको। गळ्यात कांद्यांच्या माळा घालत शेतकऱ्यांसह नेत्यांचा क्रांती महामोर्चात सहभाग। कांद्याला किमान 24 रुपये किलो भाव देण्याची ही मागणी। कांदा प्रश्न चिघळला। राज्यभरात शेतकऱ्यांचं आंदोलन। छत्रपती संभाजीनगरमध्ये कांद्याला 1.25 रुपये भाव। शेतकऱ्यांनी गंगापूर वैजापूर महामार्ग रोखला, तर पुण्याच्या मनसरमध्ये शेतकऱ्यांनी कांदा लिलाव बंद पाडला। तिकडे सोलापूरमध्येही शेतकरी चांगलेच आक्रमक। कांदा प्रश्नी विरोधकांचं आंदोलन राजकीय आहे। कांदा कापल्यावर डोळ्यात पाणीही येणार नाही असे लोक आंदोलनात। मुख्यमंत्री फडणवीसांची मवियावर जोरदार टीका। कांदा प्रश्नावर विरोधकांचं आंदोलन केवळ स्टंटबाजी। कांदा प्रश्नावर उद्याच्या बैठकीत दिल्लीमध्ये निर्णय होईल। शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडणार नाही, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचं आश्वासन। निधी वाटपावरून महायुतीमध्ये तणाव। महायुतीच्या समन्वय समितीची आज रात्री बैठक। सर्व पालकमंत्र्यांना बैठकीत उपस्थित राहण्याच्या सूचना। समितीने ठरवलेल्या सूत्रांप्रमाणे निधीचं वाटप केलं जाणार। मागणीपेक्षा पेट्रोलचा 23% तर डिझेलचा 52% जास्त पुरवठा सुरू आहे। साठेबाजांवर कारवाई करण्याच्या सूचना दिल्यात। मुख्यमंत्री फडणवीसांची प्रतिक्रिया। इंधन दरवाढीचा परिणाम शाळा बस सेवांवरही। आठवड्यातून 3 दिवस प्रत्यक्ष शाळा घ्या आणि 2 दिवस ऑनलाईन क्लासेस घ्या। महाराष्ट्र स्कूल बस ओनर्स असोसिएशनची मागणी। पुणे शहरातील नाईट लाईफवर कारवाईचा बडगा। पानटपऱ्या, खाद्यपदार्थांच्या गाड्या रात्री 10ला बंद। हॉटेल्सवर कोणतेही निर्बंध नाही, पुणे पोलीस आयुक्तांचे आदेश। बीडमध्ये पीएसआय नवरदेवानं लग्न मोडलं। वर वधू पक्षांकडून परस्पर विरोधात चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल। नवरदेव पवन निंबाळकरवर 14 लाखांच्या फसवणुकीच्या मुलीच्या नातेवाईकांचा आरोप आहे, तर वधू पक्षानं खोटी माहिती दिल्याचा नवरदेवाच्या भावाचा आरोप आहे। अमरावतीच्या रामपुरी कॅम्पमध्ये बिबट्या शिरला। वन विभागाकडून बिबट्याला पकडण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे। बिबट्याला बघण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी।